अंक 8, मी स्वतः अंक 8चा आहे. मार्केटमध्ये लोक 4 नंबर 8 नंबरला खूप घाबरवतात, तर असं काही नाही मित्रांनो. अंक 8 हा जजचा अंक आहे. त्याला जजमेंट आहे की कुठे चूक चाललंय, कुठे आपलं बरोबर चाललंय. अन्याय जर कुठं होत असेल तर त्याला सहन होत नाही, म्हणून ह्यांना थोडंसं लोक अवॉइड करतात, कारण हा इमिजिएटली लगेच बोलून मोकळा होतो, याच्यावरती अन्याय होतोय किंवा माझ्यावरती अन्याय होतोय, म्हणून लोक त्यांना थोडंसं मुफट म्हणून सुद्धा म्हणवलं जातं. पण यांच्याकडं चिकाटी, जिद्द आणि करण्याचं साहस, कॉन्फिडन्स लेवल खूप अप्रतिम असते. अजून एक गोष्ट की खूप लोक सांगतात की 40 नंतरच सर्व प्राप्त होतं या अंकांना. असं काही नाही आहे. तुम्ही जर स्वतः जास्त कष्ट घेण्यासाठी तयार असताल तर तुम्हाला लवकरही प्राप्त होऊ शकतं. इतर अंकांच्या कम्पॅरेटिव्ह अंक 4 आणि 8ला थोडंसं जास्ती मेहनत करावी लागते, बिकॉज ते थोडंसं डायमंड क्वालिटीचे आहेत. मग डायमंडला थोडंसं जास्ती घासलं तरच तो चमकणार आहे. त्यामुळं थोडंसं जास्ती घासलं, थोडंसं जास्ती मेहनत घेतली तर तुम्हाला सहज सर्व प्राप्त होऊ शकतं. 8 अंकाच्या बाबतीत असं अजून एक सांगेल की यांना परफेक्शन खूप आवडतं. यांना प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी. माझ्या बाबतीत अशीच असावी, दुसऱ्याच्या बाबतीत अशीच असावी, खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी, अशाही पद्धतीचे थोडेसे ते असतात काही काळ. त्यानंतर आपण म्हणू आता अंक 9, तुमचं मगाशी सांगितलं त्या पद्धतीने यांच्याकडे मॅनेजमेंट खूप उत्तम असतं. थोडंसं ॲग्रेशन जास्ती असतं, रागावर बऱ्याचदा कंट्रोल येत नाही. तर माझा भाग्यांक 9 आहे. पण मेडिटेशन जर केलं, अध्यात्माची जोड जर घेतलीत तर त्यावर कंट्रोल तुम्हाला करता येतो. 9 अंक आम्ही त्याला बॅलन्स शीट पण नंबर म्हणतो, कारण तो सगळ्या गोष्टी कन्क्लूड करतो. सगळ्या गोष्टीचं ॲडमिनिस्ट्रेशनचा बेसिकली तो एक फॅक्टर की तो त्याला हवाच आहे, तर तो कन्क्लूड करतो. प्लसला प्लस देतो, मायनसला मायनस. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्ही जर सॅलरी करणार असताल तर त्या सॅलरीमध्ये तुम्हाला जर सांगितलं की या महिन्यामध्ये बोनस तुम्हाला द्यायचा आहे, तर तुम्ही ज्याने त्याने उत्तम काम केलंय त्याला तुम्ही जास्ती देताल आणि ज्याने कमी काम केलंय त्याला तुम्ही कमी देताल. हे 8चा गुण 9 मध्ये सुद्धा आहे. याच्यामध्ये एक फॅक्टर आहे, बऱ्याच जणांना माहीत नाही कदाचित, पण सूर्य, शनी, बुध आणि मंगळ हे सगळे एकच बोन मॅरोवाले आहेत. कारण सूर्याचा पुत्र बुध, सूर्याचा सावत्र पुत्र शनी आणि सूर्याचा भाऊ हा 9 अंक म्हणजे तो प्रधानमंत्री. मग हे सगळी सिंगल फॅमिली आहे ना, मग सगळ्यांच्याकडे सगळ्यांच्या थोड्या थोड्या क्वालिटीज सापडून येतात. मग जिथे तुमच्याकडे हे अंक रिपीटेडली दिसतात तिथे तुम्हाला ह्या क्वालिटीज थोड्या जास्ती प्रमाणात दिसून येतील. मग आता विद्यार्थ्यांनी जर आपलं एखादं करिअर चूज करायचं असेल तर तुम्ही त्यांना त्यांच्या मूल्यांकांप्रमाणे की म्हणजे आता बऱ्याच ना हल्ली मुलांना असं वाटतं मी नक्की काय करू, किंवा पुढे जाऊन मी MBA मार्केटिंगमध्ये करू का HR मध्ये करू. तर अशा वेळेला असे काही छोटेसे क्लूज असतात का की इथे तुम्ही गेलात तर तुम्हाला जास्त गती मिळेल अंकाप्रमाणे करिअर? येस, मी ऑन अन ॲव्हरेज महिन्याला 10 ते 12 माझ्याकडं पालक येतात, विद्यार्थी येतात, ज्यांना हे प्रश्न पडलेले असतात की नक्की कशात करिअर करू देत, पुढं काय जाणार आहे. तर जनरली सगळे जे जातात हे मार्केटचा ट्रेंड काय आहे त्या पद्धतीने जातात. पण होतं काय, काहींच्या बाबतीत असं होतं की मार्केटचा ट्रेंड हा ठराविक पिरियडसाठीचा असतो, पण मग त्यानंतर काय, तर आम्ही जेव्हा कॅल्क्युलेट करतो तर त्याच्यामध्ये आम्ही मेजर 3 फॅक्टर पाहतो. पहिले, त्याचं जन्माचं तत्त्व काय आहे, जे आम्ही अंकशास्त्रानुसार कॅल्क्युलेट करतो. जलतत्व आहे, अग्नितत्व आहे, वायुतत्व आहे, पृथ्वीतत्व आहे. तर हे तत्त्व काय आहे, त्या तत्वाशी रिलेटेड तू कोणत्याही पद्धतीचं काम कर, किंवा मग आता त्या रिलेटेड तुला काही सापडत नाही आहे, मग तुझ्याकडे काय ऑप्शन आहेत, ते मूल्यांक, भाग्यांक, दैवी अंक ह्या तिन्ही अंकांना अनुसरून कार्य आहे का. कारण सगळ्यात महत्त्वाचं मी करिअर सिलेक्शनमध्ये हे सांगतो की तुम्ही काय केल्यानं तुम्हाला आनंद मिळतो त्याच्यामध्येच करिअर करा. मग त्याच्याशी थोडंसं मिळतं जुळतं जरी आलं तरीसुद्धा चालेल, कारण शेवटी करिअर हे आपल्याला पैसे कमवण्यासाठी आहे, जगण्यासाठी नाही. तर तुम्हाला आनंद ज्या गोष्टीमध्ये मिळेल त्याच्यात करिअर करा, जेणेकरून तुमचं जगणं सोपं होईल. हे खूप महत्त्वाचं आहे. जे सिलेक्शन करण्यासाठी आजच्या डेटला तर खूप ऑप्शन्स आहेत, मल्टिपल. आपण म्हणतो की सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर काय आहे, तर तो व्यवसाय करू शकतो का नोकरी करू शकतो, तो कशात सुखी राहील,
तो सर्वात जास्ती त्या कशामध्ये जास्ती पैसे कमवू शकेल हे आम्ही पाहतो आणि मग त्यांना त्या पद्धतीने करिअर निवडायला सांगतो. मग कुठल्या मूल्यांकानी बिझनेस करावा? अंक 1, अंक 3, अंक 4, अंक 5, अंक 6, अंक 8, अंक 9 या व्यक्तींनी व्यवसायच करावा. मुख्यतः इथे फक्त मी हे अंक सांगितलेत. हे अंक मूल्यांक, भाग्यांक, दैवी अंक याच्याबरोबर अजून कोणत्या अंकांच्या कॉम्बिनेशनमध्ये येत आहेत आणि मग त्याने कोणत्या पद्धतीचा व्यवसाय केला तर तो त्याला पटकन ग्रोथ देतो, त्याला 2 पैसे जास्ती कमवून देतो, हे बघणं तेवढंच गरजेचं आहे. आता हल्ली मी जर एखाद्या कंपनीची ओनर असेल किंवा बिझनेस असेल माझा, तर मी कोणाला जेव्हा मी हायर करते की बिझनेसमध्ये माझ्याबरोबर काम करायला, तर मग अशा वेळेला मी त्याचा पण मूल्यांक बघायला हवा का, की नुसता अंक बघावा, की माझ्या अंकाशी तो जुळलेला पाहिजे? हां, आता माझ्याकडे मी बिझनेस कन्सल्टेशन्स करतो. वर्षाचे कन्सल्टेशन्स असतात माझ्याकडे. तर तिथे माझा रोल असतो की मी त्यांना कंटिन्यूअस बॅकअप देतो, सपोर्ट देतो. मग त्या सपोर्टमध्ये काय, प्रत्येक वर्करला किंवा प्रत्येक पोस्टला हे चेक करणं गरजेचं नाही आहे. तुमच्याकडचा मेजर फॅक्टर त्या व्यक्तीकडे काही डिसिजन्स घेण्याचं तुम्ही देणार आहात, तर त्याची डेट ऑफ बर्थ, त्याचं नाव, हे सगळं चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण म्हणतो की रिक्रुटमेंटची जी टीम आहे ती माझ्याबरोबर क्लब असते किंवा कम्युनिकेशनमध्ये असते की ह्या पोस्टच्या व्यक्तीला ह्या जन्मतारखेचं सिलेक्शन आम्ही करू का. तर मग मी त्यांना ते ट्रेन करतो की बेसिक तुम्ही हे फॅक्टर्स पहा आणि मग त्याचं रिक्रुटमेंट करा. मग तुमची त्याची पूर्ण इंटरव्ह्यू होऊन तुमचा जो काही तो तिथला क्रायटेरिया आहे त्याला जुळणारा व्यक्ती मिळाला की मग माझ्याकडे त्याची डेट ऑफ बर्थ पाठवा. मग त्या 3, 4, 5 मधल्या जे काही परफेक्शन कोणाकडे जास्ती आहे, कोण त्याला सुटेबल आहे त्या पोस्टसाठी, ते सिलेक्शन करून मी देतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.